पीएमआरडीएचे रस्ते निकृष्ट दर्जाचे, ठेकेदारांवर कारवाईची मागणी, मनसेचे आमरण उपोषण। खेड तालुक्यात पीएमआरडीएच्या माध्यमातून रस्ते विकास करण्यात आला आहे, परंतु या रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची असल्याने संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी करत खेड तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष विवेक येवले पाटील यांनी थेट पीएमआरडीएच्या मुख्य कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। नमस्कार, मी विवेक येवले पाटील, अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेड तालुका जनहित पक्ष। आज पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या समोर मी बेमुदत आमरण उपोषणाला बसलोय। माझ्या खेड तालुक्यामध्ये पीएमआरडीच्या माध्यमातून मागील 2 वर्षांमध्ये जी निकृष्ट दर्जाची कामं झालेली आहे, अतिशय खराब कामं झालेली आहे, त्या कॉन्ट्रॅक्टरवरती काळ्या यादीत टाकावी अशी मी अनेक जणांना निवेदनं दिली। यामधील जे 5 कॉन्ट्रॅक्टर होते, त्या 5 कॉन्ट्रॅक्टरांनी जे रस्ते बनवले होते अतिशय सुंदर अशा प्रकारे सध्या केलेले आहेत, परंतु काळूस ते भोसे गावापर्यंत म्हणजेच राज्यमार्ग भोसे ते गारगोटी वस्ती काळूस इथपर्यंत जो रस्ता केला आहे, अतिशय खराब आणि निकृष्ट दर्जाचा रस्ता हा झालेला आहे। कॉन्ट्रॅक्टरांनी पुन्हा एकदा तो रस्ता दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला, रस्त्याला पॅच देण्याचा प्रयत्न केला, परंतु कसल्या प्रकारे रस्ता व्यवस्थित झाला नाही। आजवन इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कॉन्ट्रॅक्टरला काळूस ते भोसेगावचा रस्ता निकृष्ट दर्जा केल्याप्रकरणी काळजीत टाकण्यात यावं अशी मी पीएमआरडीला विनंती करतो व माझी ती प्रमुख मागणी आहे। जर त्यांनी तसं केलं नाही, आज मी तर संविधानिक मार्गाने बसतोय, जर आज रात्रीपर्यंत कारवाई केली नाही तर उद्या पीएमआरडी पुढे खळखळाट आंदोलन करण्यात येईल, त्या ठिकाणी निश्चितपणे सांगतो। धन्यवाद।